नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहतात आपलं YouTube चॅनल ध्यास वर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आज दिनांक 30 मार्च 2026. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, मग ती पोलीस भरती, आर्मी, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि मित्र हो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पाठ, प्रत्येक घडवण्याची प्रत्येक घटना आपल्याला समजू शकेल. चला तर मग आपण सुरू करूया आजच्या 30 मार्चच्या महत्वाच्या घडामोडींना. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न होता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या राजमाता जिजाऊ या उपक्रमाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, हा स्मार्ट बस सेवा उपक्रम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊ स्मार्ट बसची पाहणी केली. हा उपक्रम महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देतो. एस टी महामंडळाच्या ताफ्यात 3000 अत्याधुनिक स्मार्ट बसेस समाविष्ट होत आहे. यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, हिरकणी अशा नावांची परंपरा होती, त्यात आता राजमाता जिजाऊची भर पडलेली आहे. ठीक आहे. राजमाता जिजाऊ है ना, ही आपल्या MSRTC ची एक उपक्रम आहे, जी पूर्णपणे स्मार्ट सेवा बस असणार आहे. आपण पाहतोय दुसरा प्रश्न. ठीक आहे. G7 शिखर परिषद 26 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्र हो, खूप महत्वाचा पार्ट म्हणजे काय, ही परिषद जी आहे ना, ती फ्रान्समध्ये होणार आहे. ठीक आहे. G7 ची शिखर परिषद 26शी सध्याची फ्रान्समध्ये होणार आहे. ग्रुप ऑफ 7 ही जगातील 7 प्रगत अर्थव्यवस्थांचा अनौपचारिक गट आहे. सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK आणि USA. पहिला ब्रिटन होता, पण तो बाहेर पडलाय, लक्षात ठेवा. 52वी G7 ची परिषद 15 ते 17 जून 2026 दरम्यान इवाइन लेस बीन्स म्हणजेच ही जी ठिकाण आहे, हा फ्रान्स देशात आहे, तिथे आयोजित करण्यात आलेली आहे. आणि ज्या देशात परिषद असते, तो देश अध्यक्षपद स्वीकारतो. म्हणजे पेपरला प्रश्न असा येऊ शकतो, G7 शिखर परिषद 26 चे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर फ्रान्स देशाने भूषवलेले आहेत. आणि यात खासियत काय, की EU वाले म्हणजे युरोपियन युनियन जे संघटना आहे ना मित्रांनो, ती सुद्धा या गटात सहभागी असते. ठीक आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे. पुढे तिसरा प्रश्न, जनगणना 2027 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा आपल्याला तिसरा प्रश्न विचारलेला आहे. आणि तो आपल्याला उत्तर सांगायचं आहे, की ही भारतातली ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर आहे, ही भारताची पहिली डिजिटल जनगणना आहे. पहिली काय आहे? डिजिटल जनगणना आहे. डिटेल पाहूया. जनगणना 27 भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत होणाऱ्या जनगणना 27 साठी प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांची ब्रँड अँबॅसिडर किंवा सदिच्छा दूत म्हणून नियुक्त झालेली आहे. सगळ्यात पॉईंट महत्वाचा. मग उद्देश काय, मुख्य मुद्दे काय? उद्देश, सुदर्शन पटनायक आपल्या जागतिक दर्जाच्या सँड आर्टद्वारे जनगणनेबाबत जनजागृती करतील आणि नागरिकांचा सहभाग वाढवतील. पहिली डिजिटल जनगणना है ना, सेन्सस 27 ची भारताची पहिली डिजिटल जनगणना असेल. मोबाईल टॅब आधारित डेटा संकलनामुळे प्रक्रिया अधिक वेगवान व अचूक होईल. है ना. ऐतिहासिक स्थान काय, भारताची 16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना. शुभंकर काय, खूप पॉइंट महत्वाचा आहे, प्रगती हा महिलांसाठी, विकास हा पुरुषांसाठी. प्रगती हा महिलांसाठी, विकास हा पुरुषांसाठी, असं शुभंकर आहे. हे दोन्ही शुभंकर विकास, समावेशता, लोकसहभाग दर्शवतात. पटनायक यांचे योगदान, त्यांनी यापूर्वी हवामान बदल, बाल हक्क, पर्यावरण संरक्षण, सामाजिक विषयांवरती वाळू शिल्पकाराद्वारे प्रभावी जनजागृती केली आहे. ठीक आहे. शुभंकर खूप महत्वाचा, प्रगती महिलांसाठी आहे आणि विकास काय आहे? पुरुषांसाठी, दोघांसाठी सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट चौथा प्रश्न, ग्लोबल टेररिझम इंडेक्स नुसार जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश कोणता आहे? तर विचारलंय, तर उत्तर पाहायला गेलं तर कोणता देश आहे? तर ऑप्शन नंबर 2 पाकिस्तान आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे, उत्तर काय आहे? पाकिस्तान. ठीक आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 26 है ना, अहवाल प्रकाशित करणारी संस्था इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस. ठीक आहे.
पाकिस्तान जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त ठरला आहे. पहिल्यांदाच प्रथम क्रमांक. यापूर्वी असलेले देश बुर्किना फासो. ठीक आहे. 2025 मध्ये 1139 मृत्यू, 6% वाढ, 13 नंतरचा उच्चांक. प्रमुख दहशत संघटना TTP आणि BLA लक्षात ठेवा. सर्वाधिक प्रभावित क्षेत्र खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान. भारताची स्थिती 43% घट, 13वा क्रमांक आहे. ठीक आहे. भारताचा क्रमांक किती आहे? 13वा आहे, लक्षात असू दे. नेक्स्ट 5वा प्रश्न. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 25 नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? मित्र हो, असं आपल्याला विचारले की सर्वाधिक प्रदूषित शहर कोणतं आहे. ठीक आहे. आपल्याला सुंदरपैकी प्रश्न विचारले, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर उत्तर पाहायला गेलं त्याचं उत्तर आहे लोणी. लोणी कुठे? उत्तर प्रदेशामध्ये आहे. पॉइंट खूप महत्वाचा. ठीक आहे. पुढे आपण डिटेल पाहूया. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 चा अहवाल आहे, लक्षात ठेवा. आपण पाहतोय. ठीक आहे. अहवाल प्रसारित करणारी संस्था IQAR. सर्वाधिक प्रदूषित देश पहिला आहे पाकिस्तान, दुसरा बांगलादेश, तिसरा ताजिकिस्तान, चौथा चाड. ठीक आहे. कांगो. भारताची स्थिती जगात 6व्या क्रमांकावर भारत आहे. भारत जगात कितव्या क्रमांकावर मित्रांनो? 6व्या क्रमांकावर आहे. भारतात टॉप 5 शहरे. ठीक आहे. टॉप 10 मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर लोणी UP. दिल्लीचा 4था क्रमांक लागतो, लक्षात असू दे. 143 पैकी 130 देश चा निकष पूर्ण करू शकले नाही. ठीक आहे. त्यासाठी हा नंबर त्यांना देण्यात आलेला आहे. पुढे 6वा प्रश्न. खेलो इंडिया आदिवासी खेळांची पहिली आवृत्ती 25 मार्च 26 रोजी कोणत्या राज्यात सुरू झाली? 6वा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 7वा प्रश्न. नमो ड्रोन दीदी योजनाचा कालावधी किती वर्षापर्यंत आहे? तर ऑब्विसली 2026 पर्यंत आहे. 8वा प्रश्न पाहतोय आपण. भारताने अलीकडेच हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी कोणती क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे? आपण पाहतोय 8वा प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर उत्तर आहे S-400. लक्षात ठेवा S-400. ठीक आहे. ओके. भारत सरकारने देशाच्या हवाई संरक्षणाला अधिक बळकटी करण्यासाठी रशियाकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. इथे पॉइंट बघायचा आपल्याला. मुख्य म्हणजे करार मूल्य 2.38 लाख कोटी. उत्पादन प्रणाली S-400 है ना. ट्रिम अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली. उत्पादक देश रशिया आहे. शत्रूचा विमान, ड्रोन, क्रूज, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापासून संरक्षण. देशाच्या हवाई संरक्षणाला मजबूत करणे. S-400 प्रणालीचे वैशिष्ट्य सुमारे 400 किलोमीटर पर्यंत. किती? सुमारे 400 किलोमीटर पर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता. एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते. अत्याधुनिक रडार ट्रॅकिंग सिस्टीम. विविध प्रकारच्या क्षेपणास्त्राचा वापर. इतर महत्वाचे मुद्दे. हा करार भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ करणार आहे. यामुळे सीमा सुरक्षेला आणि हवाई संरक्षणाला मोठा आधार मिळणार आहे. ही प्रणाली जगातील सर्वात प्रभावी एअर डिफेन्स सिस्टीम पैकी एक मानली जाते. ठीक आहे. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. 9वा प्रश्न. कोणत्या देशात दरवर्षी 25 मार्च रोजी नरसंहार स्मरण दिन पाळला जातो? तर उत्तर आहे बांगलादेशमध्ये तो पाळला जातो. ठीक आहे. 10वा प्रश्न. भारतामध्ये वन उत्पादनासाठी प्रमाणपत्र म्हणजे नाव आहे प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश आहे, लक्षात असावं. 11वा प्रश्न. कोळशाच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा जगात 5वा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक अमेरिका, दुसरा रशिया, तिसरा ऑस्ट्रेलिया, चौथा चीन आणि भारताचा 5वा. 12वा प्रश्न. अलीकडे कोणता देश नेदरलँडला मागे टाकून भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यात स्थळ बनलेला आहे? ठीक आहे. नेदरलँडला मागे टाकून, लक्षात ठेवा कोणता देश बनलेला आहे. तर सर्वात मोठा निर्यात स्थळ ऑब्विसली आपल्यासाठी जर पाहायला गेला तर उत्तर आहे चीन आहे, लक्षात ठेवा. काय उत्तर काय मित्र? चीन आहे. पुढे 13वा प्रश्न. अलीकडेच उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची पुन्हा निवड झालेली आहे? तर उत्तर आहे बघा सगळ्यांना माहिती ऑब्विसली तर पूर्ण नेते जर पाहायला गेलं तर किम जॉंग उन हे झालेले आहे. ठीक आहे. 14वा प्रश्न. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लॅंटचा शिलालेख कोठे ठेवण्यात आलेला आहे?
तर उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये तो ठेवण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 15वा. खालील कोणत्या शहरात JUT26 गायीवर आधारित अर्थव्यवस्थेवर आधारित भारताची सर्वात मोठी जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे किंवा होती? लक्षात ठेवा, पुण्यामध्ये ती आयोजित करण्यात आलेली होती. कुठं? पुण्यामध्ये. ओके. 16वा प्रश्न. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे 27 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. 17वा प्रश्न. भारत सरकारने महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अलीकडे कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर उत्तर जर पाहायला गेलं कोणता उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, तर उत्तर आहे कृषी सखी. ठीक आहे. पुढं 18वा प्रश्न. मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणानुसार जगात सर्वात लोकप्रिय नेता कोण ठरला आहे? तर ऑब्विसली पाहायला गेलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. 19 जागतिक युवा संसदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेली सुस्ती प्रधान कोणत्या राज्याची आहे? सुस्ती प्रधान या सिक्कीम राज्याच्या आहेत. पुढं 20वा प्रश्न. अनमोल योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर उत्तर आहे दिल्ली राज्याने सुरू केलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. डॉक्टर जयसिंगराव पवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ऑप्शन 1 क्रीडा, दुसरा इतिहास संशोधन, तिसरं राजकारण, चौथं विज्ञान. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.